दिवाळी स्पेशल सिरीजमध्ये आज आपण छान कुरकुरीत अशी शेव बनवणार आहोत। तर ही शेव तुम्ही चिवड्यामध्ये सुद्धा यूज करू शकता किंवा ही अशीच खाण्यासाठी सुद्धा यूज करू शकता। एकदम खुसखुशीत अशी ही एकदम परफेक्ट होणारी शेव। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये पाव किलो बेसन पीठ घ्यायचं आहे। तर इथे आपण पाव किलो बेसन पीठ घेणार आहोत। तर हे आपण दळून आणलेली आणि त्याचं हे पीठ आहे। तर तुम्ही विकतचं बेसन पीठ सुद्धा इथे यूज करू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये काही इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे। आता यामध्ये आपण हळद घातलेली आहे। त्यानंतर थोडंसं ओवा आपल्याला क्रश करून घालायचा आहे, जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो पूर्ण शेवमध्ये छान उतरेल। त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे आपण लाल तिखट नाही घातलेली आहे। जर तुम्हाला तिखट शेव बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता। त्यानंतर थोडं पाणी मिक्स करून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता, खूप जास्त पातळही आणि खूप जास्त घट्टही नाही करायचं आहे। या पद्धतीने मळून आपल्याला हे 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवायचं। 10 मिनिटानंतर आपल्याला हे शेवच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर इथे आपण हे शेवच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहोत। 10 मिनिटानंतर पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे। भांड्यामध्ये भरून झाल्यानंतर आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण गॅसवरती तेल आहे ते गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। खूप जास्त गरम तेलामध्ये आपल्याला शेव नाही सोडायचे। तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला गॅस कमी करायचा आहे किंवा बऱ्याचदा गॅस फास्ट असतो आणि शेव टाकताना हात भाजू शकतो। त्यामुळे शेव टाकते वेळी गॅस आहे तो थोडासा कमीच करायचा आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेव टाकायची, गोलाकार फिरवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपल्या हाताच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने आपण इथे शेव तयार करून घेतलेली आहे। सेम पद्धतीने आपण आणखीन शेव बनवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा की शेव कशी बनवायची। गोल गोल फिरवत न्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे हाताच्या साहाय्याने। जितकी मोठी आपल्याला हवी असेल तितकी आपण हे बनवू शकतो आणि शेवची साईजसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो। जशी आपल्याला जाड बारीक हवी आहे त्या पद्धतीने आपण हे करू शकतो। तर याच पद्धतीने आपण सर्व शेव बनवून घेतलेल्या। तुम्हीसुद्धा या दिवाळीला ही शेव नक्की ट्राय करून बघा। आता आपण एक क्रश करून बघूया, तोडून बघूया। इथे तुम्ही बघू शकता खूप छान कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता। तुम्हीसुद्धा ही शेव नक्की ट्राय करून बघा आणि साधी सोपी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट्सवर कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।